महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनासह विविध कार्यक्रम संपन्न. पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण. एल निनोमुळे उष्णतेची तीव्रता वाढली, नागरिकांनी दक्ष राहावे. पालकमंत्री हसन मुश्रीफ महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करून जिल्हावासियांना दिल्या शुभेच्छा. नंदुरबार येथील जिल्हा पोलीस मुख्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले. त्यासोबत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस दलातर्फे संचलन करण्यात आले. येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याच्या 67व्या स्थापना दिनाच्या मुख्य ध्वजवंदन समारंभात जिल्हावासियांना संबोधित केले. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भांबरे, कल्पना ठुबे, उषा राणी देवगुणे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक आशित कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणपत गावित व विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना ठुबे, नायब तहसीलदार रमेश वळवी, निवडणूक नायब तहसीलदार भक्तराज सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी जयेश राऊळ, सहाय्यक महसूल अधिकारी राहुल निकुंबे, रामदास पवार, महसूल सहाय्यक संदीप शिंदे, जयप्रकाश पानपाटील, जगदीश मराठे, ग्राम महसूल अधिकारी गुलाब पाडवी, पोपट वाडेकर व शिपाई भटू भिल यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, भगवान धात्रक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार सुपडू राठोड, संजय माळी, सुभाष तमखाने यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महिला बालकल्याण विभागामार्फत श्रीमती दीपमाला प्रकाश पाटील रुपये 10,000 एकचा धनादेश, शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत कुणाल सुनील वीर सन्मानचिन्ह व गौरव करण्यात आला. आशा सेविका संगीता पाडवी, अनिल जगदेव व श्रद्धा वाडिले यांना मोबदला रकमेचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनगणना 2027 पहिला टप्पा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधव कदम यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज 67वा स्थापन दिन, कामगार दिनाच्या सुद्धा शुभप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, युवक आणि नागरिक बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा. हा दिवस संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या त्याग, संघर्ष आणि आत्मसन्मानाची आठवण करून देणार आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूळ तत्वावर उभा असलेला महाराष्ट्र सामाजिक न्याय व सर्व समाज प्रगतीकडे ठामपणाने वाटचाल करीत आहे. या पवित्र दिवशी शहीदांचा अभिवादन करून राज्य अधिक सक्षम आणि प्रगत करण्यासाठी आपण प्रतिज्ञा करूया. सध्या एल निनोमुळे जगभरात पावसात घट, तापमानात वाढ, शेती आणि जल संसाधनावर नकारात्मक परिणाम, यात आपल्या जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद झाली असून सध्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रावर औषधाचा साठा उपलब्ध असून सार्वजनिक ठिकाणी पाणी व सावलीची व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव तसं उपलब्ध पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत जपून वापरण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असंही आवाहन मी या निमित्ताने करतो. संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा राबविण्यात येत असून
जिल्हा परिषदेमार्फत 700 विहिरी प्रस्तावित करून टप्प्याटप्प्याने कामाला सुरुवात झाली आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यात चारा टंचाई टाळण्यासाठी चारा बियाणे वाटप, गाळपेरा, नदी काठ लागवड, मृगघास हे प्रकल्प राबवले जात आहेत. आखाती देशातील युद्धजन परिस्थिती गॅस, पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता साठेबाजी टाळावी. भारत सरकारच्या जनगणना 2027 साठी जिल्हा सज्ज असून मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना, घरगणना होणार आहे. प्रत्येक नागरिकांनी अचूक माहिती देऊन यामध्ये सहभाग नोंदवावा. राज्यात या अर्थसंकल्पातून आदिवासी विकास, आरोग्य, रस्ते व रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. बिरसा उपक्रम, डिजिटल आरोग्य व्यवस्थापन, ग्रामसडक योजना, सूक्ष्म उद्योग केंद्रे, उमेद मॉल, हरित ऊर्जा उपक्रमामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल. जिल्हा वार्षिक योजनेतून प्रकाश वाटा, IIT, GE, नीट प्रशिक्षण व आमची अभ्यासिका पुन्हा फुल्ली अंतर्गत 125 गावांना अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. तोरणमाळ फेस्टिवल या प्रकाश येथे सिंहस्थ प्रवणीसाठी सुविधा उभारल्या जात आहेत. आदिवासी उपाययोजना, मातृभाषेत सेवा देण्यासाठी बहुभाषिक उपकरण विकसित करण्यात आले आहे. आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये CCTV बसून सुरक्षितता वाढवली जात आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहे. आकांक्षित जिल्हा तालुका कार्यक्रमामुळे आरोग्य, शिक्षण, कृषी व कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. महसूल विभागाने 99.97% सेवा वेळेतून पारदर्शकता वाढवली आहे. ई ऑफिसमुळे कामकाज गतिमान झाले असून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानमध्ये सेवांची हमी व सिकल सेल नियंत्रणासाठी जिल्ह्यामध्ये दुहेरी यश मिळालं. याबद्दल जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे मी अभिनंदन करतो. व नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या येथे नवीन अप्पर तहसील कार्यालयामुळे सेवा अधिक सुलभ होणार आहे. जिल्हा पोलीस दलाने ई-वीट, पेट्रोलिंग, ड्रोन, डायल 112 मिशन सक्षम व समुदाय पोलिसिंगद्वारे कायदा सुव्यवस्था प्रभावीपणे राबवली आहे. एकलव्य क्रीडा संकुलामुळे पोलीस दलाची तंदुरुस्ती व क्रीडा संकुलाला चालना मिळाली आहे. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी 1098 किंवा 112 हेल्पलाईनची माहिती घ्यावी. जिल्हा परिषदेमार्फत पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकासाला प्रगती झाली असून जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियानामुळे जीवनमान सुधारले आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सर्वांनी सहभाग घ्यावा. तसेच आरोग्य पोषण निर्देशांक वाढीसाठी या मोगी आरोग्य मिशनची तर शिक्षण क्षेत्रात मूलभूत साक्षरता निर्देशांक वाढण्यासाठी मिशन गुरुजीप या शैक्षणिक अभियानाची सुरुवात आपण करत आहोत. जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. HPV लसीकरणाद्वारे मुलीचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील सुमारे 1.75 लाख शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यात आला आहे. ॲग्रीटेक, PM किसान अंतर्गत नोंदी वाढली असून खरीपासाठी बियाणे, खताचा साठा उपलब्ध आहे. भरारी पथके व नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. जिल्हा परिषद निर्माण केलेले नाविन्यपूर्ण अस्तित्व बिली AI प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना मातृभाषेत मार्गदर्शन मिळत आहे. पायाभूत सुविधा, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास या कामामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत विकासात तडजोड होणार नाही याची ग्वाही मी देतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.